इटलीमध्ये होणाऱ्या स्पीड स्केटिंग टीममध्ये मोहम्मद जुनैद मुलानी याची महाराष्ट्रातून निवड. भारतीय संघाचे करणार प्रतिनिधित्व. शासनाकडून आर्थिक मदतीचं केलं आवाहन. 27 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत इटलीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्केट गेम्समध्ये 2024मध्ये भारतीय स्पीड स्केटिंग टीममध्ये मोहम्मद जुनैद मुलानी याची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राची निवड झाल्याने सांगलीकरांच्या माना उंचावल्या आहेत. भारतीय संघ 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024 दरम्यान WSG24साठी रवाना होणार आहे. स्पीड स्केटिंग टीममध्ये मोहम्मद जुनैद मुलानी याची निवड झाल्याचे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नरेश के शर्मा यांनी दिनांक 7 मेला पत्र पाठवून कळवलेलं आहे. या स्पर्धेत निवड चाचणी 1 मे रोजी कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे नुकतीच पार पडली. भारतीय टीममध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन स्पीड स्केटिंग या खेळाच्या प्रकारात मोहम्मद जुनैद मुलानी यांनी गेली 7 वर्ष अहोरात्र परिश्रम घेतले होते. त्यांनी जिल्हास्तरीय, विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अनेक पदके जिंकले. त्याच्या या परिश्रमाला, कष्टाला फळ मिळाले. 14 ते 17 वयोगटातील स्पीड स्केटिंग प्रकारात मोहम्मद जुनैद मुलानी हा खेळणार असून निवड झाल्याबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोहम्मद जुनैद मुलानी हा गोल्डन इंग्लिश स्कूल मिरज या शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. गोल्डन इंग्लिश स्कूल शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक यांनी मोहम्मद जुनैद मुलानी याला मार्गदर्शन केलं. तसेच लक्ष लोरल स्केटिंग अकॅडमी मिरजचे प्रशिक्षक श्रीशैल जयगुण, अभय टाकवडे, मयूर सर, विकास सर तसेच मौला कुरणे, इर्शाद शेख यांनी मोहम्मद जुनैद मुलानी याची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष कष्ट घेतले. तसेच जुनैद मुलानी यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी मोठे कष्ट घेतलेत. पण आता इटलीमध्ये जाण्यासाठी मोठा खर्च लागल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांना भेटूनही आल्याचं सांगितलं तर लवकर मदत मिळेल ही आशा त्यावेळी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हा मुलगा जुनैद महबूब मुलानी याची निवड भारतीय संघाकडून झालेली आहे. महाराष्ट्रातून हा एक हे धरून अंडर 18 हा एकच प्लेअर निवड झालेली आहे, एका प्लेअरची. त्याच्यानंतर भारतातून एकूण 18 प्लेअरची निवड झालेली आहे खेळाडूंची. इटली वर्ल्ड कप चॅम्पियन येते आणि तिथं इथे जाणारे जे प्लेअर आहेत त्यांचे एक हर्षल म्हणून मुलगी आहे, दिल्ली सरकारमधून त्याची दिल्ली स्टेटमधून निवड झालेली आहे, हरियाणामधून निवड झालेली आहे, पंजाबमधून निवड झालेली आहे, परत कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या प्रत्येक स्टेटनी, राज्य शासनाने प्रत्येक खेळाडूला केजरीवाल सरकारकडून म्हणजे दिल्ली सरकारकडून त्यांना त्या प्लेयर्सला 50 लाखाची मदत मिळालेली आहे आर्थिक. हरियाणा सरकारकडून 35 लाखाची मदत मिळालेली आहे. परत पंजाब सरकारकडून 20 लाखाची मदत मिळाली आहे. 25 लाखाची मदत तमिळनाडूच्या म्हणजे त्या स्टेटच्या खेळाडूंना मिळालेली आहे. पण आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक उदासीनता आहे प्लेयरच्या बाबतीत, त्यांना काहीही मिळालेलं नाही. आणि इव्हन आत्ता जाण्याचा खर्च हा 6 ते 7 लाखांचा आसपास आहे. त्यासंबंधी आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा जाऊन भेटलेलो आहे. बघा त्यांनी काय तर पुढं करतो म्हणून सांगितलं. इतक्या मोठमोठ्या रकमा बाहेरच्या स्टेट म्हणजे भारतातच आहेत ते का बाहेर नाही, तरीसुद्धा त्या स्टेटनं उदासीनता न दाखवता म्हणजे उत्साहपूर्वक त्या प्लेयरसाठी, खेळाडूंसाठी मदत जाहीर केली आहे. त्यामुळं खेळाडूंचा सुद्धा उत्साह वाढणार आहे. तुम्ही इथं काहीच नाही दिलं त्याचा विचार करावा महाराष्ट्र शासनाने आणि त्याला आर्थिक मदत मिळावी ही माझी अपेक्षा आहे. त्याच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. तरी लवकरात लवकर आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून मिळेल अपेक्षा ठेवतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.